नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 8व्या मध्ये मी तुम्हाला म्हटले की प्रदोषचे व्रत करा. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की व्रत केले, उपवास केले म्हणजेच देव आपल्यावर प्रसन्न होतो? तर असं काही सुद्धा नाहीये. मला तर असं वाटतं की जर आपण मन शुद्ध ठेवले, जर आपण दुसऱ्याशी नीट वागत असलो, चांगलं वागत असलो आणि चालता फिरता जर नामस्मरण जरी करत असलो ना, तरीही देव आपल्यावर प्रसन्न होतो. तुम्ही पण कधी तर पाहिले असेल की एखादा व्यक्ती हा उपवास करत असतो, देवाचं करत असतो, पण दुसऱ्याशी वागताना तो नीट वागत नाही. तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे की माणसातच देव आहे. मग जर एखादा व्यक्ती उपवास करतोय, देवाला एकदम असा इम्प्रेस करतोय आणि दुसऱ्याशी जाऊन कसंही बोलतोय, त्याची चेष्टा मस्करी करतोय, निंदा करतोय, मग त्याला त्याचं फळ मिळणार आहे का? नाही. त्यामुळे तुम्ही मन शुद्ध ठेवा, दुसऱ्याशी चांगलं वागा. मला तर असं वाटतं की आपण प्रत्येक माणसाशी आदराने आणि परोपकाराची भावना ठेवूनच बोललं पाहिजे. आणि माणसाचीच का, जनावरांना देखील त्रास व्हायला नको असंच आपण वागलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ.